त्या डिस्क्रिपन्सी संबंधित डॉक्युमेंट शोधून ठेवायचं. म्हणजे 11 डॉक्युमेंटला जाण्याची गरज नाही. समजा उदाहरण म्हणून सरनेम बदललेलं आहे लग्नाच्या नंतर, लग्नाचा पुरावा पुरेसा आहेत. सो आपल्याला अनामली लिस्टमध्ये असेल, मॅचिंग होत नसेल, त्या संबंधित डॉक्युमेंट आपण काढून ठेवावे. आता काही लोकांचे प्रश्न असा आलाय की साहेब या 1 महिन्यामध्ये मी नाहीये, मी बाहेर आहे, मी काय करू? त्यांच्या फॅमिलीमध्ये असलेले कोणीही त्यांच्यासाठी माहिती देऊ शकतात, सही करू शकतात. बरोबर आहे. समजा चुकून ते सुद्धा राहिले, कोणीही नाही घरी, साहेब मी 29 जुलैच्या नंतरच येणार, काही प्रॉब्लेम नाही. त्या वेळेला आमच्या ड्राफ्ट पब्लिकेशन होऊन फायनलसाठी चालू असते. त्या वेळामध्ये आपण कृपया फॉर्म 6 भरावे. आपण 1 महिना इथे नाही म्हणून आपल्या यादीमधून काढण्याचा विषय नाही. ड्राफ्टमध्ये तुमचे नाव नसणार कारण तुम्ही नाही म्हणून, परंतु ड्राफ्ट प्रसिद्धी केल्यानंतर आपण आपल्या फॉर्म नंबर 6 यापुढे फॉर्म नंबर 6 डिक्लेरेशन सह द्यायचे आहे. म्हणजे आपण तपासतो ना त्याप्रमाणे आम्ही या देशाच्या नागरिक आहे, त्यासाठी काय आहे तो डिक्लेरेशन सह द्यायचे आहेत. सो तुम्ही 1 महिना नाही म्हणून सुद्धा फार मोठा, म्हणजे 1 महिन्यामध्ये करावे आमच्या विनंती आहेत, जेणेकरून आपण ड्राफ्ट यादीमध्ये येणार. पण ड्राफ्ट यादीमध्ये नाही आले म्हणून तुमचा हक्क कुठेही जात नाही. आपण फायनल पर्यंत आपल्या अर्ज भरून देऊ शकतात. या व्यतिरिक्त आम्ही सर्व पॉलिटिकल पार्टीजला विनंती केलेलं आहे त्यांच्या बूथ लेवल असिस्टंट नेमावे. मी सांगितल्याप्रमाणे 1 लाखपेक्षा जास्त BLO बूथ लेवल ऑफिसर काम करणार आहेत, परंतु त्यांच्यासोबत सर्व व्यवस्थित चालू आहे का असं ट्रान्सपरन्सी ठेवण्यासाठी तसेच मदत करण्यासाठी प्रत्येक पक्षांना आम्ही विनंती केलेलं आहे. आजपर्यंत सर्व पक्ष मिळून 1,13,000 BLA बूथ लेवल असिस्टंट पार्टीने नेमणूक केले आहेत. हे सर्व पार्टी मिळून आहेत. म्हणजे 1 लाख म्हणजे 1 लाख बूथला नेमणूक झाल्या असं गृहीत धरू नका, कारण हे काही पार्टीनी 60,000 नेमले, काही लोकांनी 30,000 नेमले. सो आम्ही विनंती केलेला आहे तो सर्वांनी नियमा म्हणून त्यांनी सुद्धा सिरियसली घेतलं आहे. एव्हरी पार्टी हॅज अश्युर्ड दॅट दे विल अपॉइंट द BLA. या व्यतिरिक्त आजपर्यंत मॅपिंग किती BLAच्या नियमणूक झाले ते प्रेस नोटलाच आम्ही पार्टी निहाय, जिल्हा निहाय माहिती दिलेल्या आहेत. आपण पाहू शकतात. मॅपिंगच्या मी सांगितल्याप्रमाणे मॅपिंग पूर्ण झालेलं आहे. आणखीन 1 महिन्यामध्ये आणखीन मॅपिंगच्या टक्केवारी वाढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असेल तर कृपया विचारा. मुंबईमध्ये आता रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि बरेचसे नागरिक हे तात्पुरते भाड्यावर शिफ्ट होतात आणि त्यांचा मेन मूळ ऍड्रेस तोच असतो, पण तो आफ्टर रिडेव्हलपमेंट त्याच्यामध्ये बदल होणार असतो. आता या लोकांकरताची तजवीज तुम्ही काय केली आहे की जर ते घरी पण सापडणार नाही, त्यांचा जो हे आहे मेन ऍड्रेस आणि ते टेम्पररी शिफ्ट झालेले असतील त्यांचा समजा पत्ता नाही सापडला तर काय व्यवस्था झाली आहे? सो आपल्याला सांगतो इलेक्शनच्या संबंधित कायद्याप्रमाणे टेम्पररी आणि परमनंट असा काही नाही. रेसिडेंट ऑफ अ प्लेस असं ऑर्डिनरी रेसिडेंट ऑफ अ प्लेस असं आहे. सो या ठिकाणी ते राहत नसेल, दुसऱ्या ठिकाणी राहत असेल, त्यांनी त्या ठिकाणचा अर्ज भरून नाव घेणे अपेक्षित आहे. त्यांनी तसा घ्यावे. डबल नाही होणार, इथे डिलीट होणार, डबल नाही होणार. फॉर्म नंबर 6 मध्ये लिहिलं असते माझे नाव यापूर्वी इथे होते, इथे वगळावे म्हणून त्यांचं असतात. त्यावेळेला इथे फॉर्म भरायचं, तसा कायदेशीर नाही. वर्ष 1.5 वर्षाचे आहेत का, रिडेव्हलपमेंटला 5 वर्षला आहेत का, ते आमचा विषय नाहीये. परंतु तुम्ही तिथे राहत नसेल, कुठे राहत आहे तिथे अर्ज करणे अपेक्षित आहेत आणि पुन्हा आले तर तिथे पुन्हा भरणे अपेक्षित आहे. कुठले ठिकाणी तुम्ही राहत आहात आज त्या ठिकाणी भरणे अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त काल सुद्धा काही पक्षांनी आले होते, त्यावेळेला त्यांनी म्हटले की आम्ही विशेष
काही पॉईंट देऊ, त्याबाबत इलेक्शन कमिशनला विनंती करा म्हणून. असं काही विशेष आलं तर आम्ही विचार करू, परंतु ते शोधून काढावं लागेल म्हणून आम्ही यादी सुद्धा देणार. ठीक आहे. सर, दोन प्रश्न राहिले. नाही नंतर नाही, सर, माझं क्वेश्चनचं आन्सर नाही दिलं तुम्ही. एक म्हणजे त्यांनी आपल्या नागरिकांची जी मागणी केली होती तुमच्याकडे की ऍप करावं, एक पक्षाने ऍप केलं तसं SR साठी पण ऍप करता येईल का, आणि दुसरं म्हणजे माझा प्रश्न होता की 36 सूचना त्यांनी दिल्या आहेत, त्याचा काही तुम्ही विचार केला का, त्यातला काही अंतर्भाव करणार आहात? तुम्ही कुठल्या ॲपबाबत बोलत आहे मला माहीत नाही. आमच्यासाठी वोटर्स ॲप तुम्हाला माहिती आहे ॲप आहेत, आणि BLO साठी BLO ॲप आहेत. या वितरित SIR साठी विशेष काही ॲप नाही आहे. आमच्या BLO ॲपमध्ये मॅपिंग होतात, तो एक विषय आहे. दुसरा 36ला आम्ही क्लिअरली एक्सप्लेन केलं आम्ही काय करणार आहे, कसा ट्रान्सपरन्सी ठेवणार, काय सूचना होते ते काही सूचना आम्ही इलेक्शन कमिशनला कळवणार असं त्यांना सांगितलं. उदाहरण त्यांचं म्हणणं असं वेळ वाढवून द्यावे, ते आम्ही म्हटलं की वेळ वाढवून देण्याबाबत कळवतो असं सांगितलेलं आहे. सो प्रत्येक विषय आपल्या लेवलला असेल तर ते निर्णय झाले, काय विषयीचा निर्णय सन्माननीय कमिशनकडे जाणार त्याबाबत आम्ही त्यांना कळवणार आहोत. आपण कमी मॅपिंगमध्ये अॅनोमली सापडल्यावर तुम्ही सांगितलं डॉक्युमेंट सबमिट करायला लागतील. आधार कार्ड त्यासाठी ग्राह्य धरलं जाईल का, आणि जर आधार कार्ड असेल इतर डॉक्युमेंट नसतील तर महत्वाचे कुठले डॉक्युमेंट्स आहेत जे ग्राह्य धरले जातील आधार कार्ड व्यतिरिक्त? ते 11 डॉक्युमेंट आहेत, ते पारकर साहेब वाचून दाखवतील आणि त्यांच्यानंतर आधार कार्डबाबत मी उत्तर देतो. हा 11 डॉक्युमेंट असे आहेत. पहिलं आहे एनी आयडेंटिटी कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर इश्यूड टू अ रेग्युलर एम्प्लॉई, पेन्शनर ऑफ एनी सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, PSU. नंबर 2, एनी आयडेंटिटी कार्ड सर्टिफिकेट डॉक्युमेंट इश्यूड इन इंडिया बाय द गव्हर्नमेंट, लोकल ऑथॉरिटीज, बँक, पोस्ट ऑफिस, LIC, PSUs प्रायर टू 1/7/1987. थर्ड, बर्थ सर्टिफिकेट इश्यूड बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी. 4, पासपोर्ट. 5, matriculation educational certificate issued by the recognized boards universities. 6, permanent residence certificate issued by the competent state authority. 7, forest right certificate. 8, OBC, SC, ST or any caste certificate issued by the competent authority. 9, national register of citizens wherever it exists. सगळीकडे असेल असं सांगता येत नाही. पुढे 10, family register maintained by government official under any statutory administrative regulation. 11, एनी लँड ऑब्लिक हाऊस अलॉटमेंट सर्टिफिकेट बाय द गव्हर्नमेंट. हे 11 डॉक्युमेंट आहे आणि दॅट इज नॉट एक्झॉस्टिव्ह. ह्याच्यामध्ये सर बोलल्याप्रमाणे ऍडही करता येतील जी प्रूव्ह करू शकतील की 1/7/87 पूर्वीचं आपला आणि 12 नंबर वाचन. 12 आणि नंबर अजून एक राहिले, अजून सांगतो तुम्हाला. 12 नंबर आहे आधार कार्ड. पण आधार कार्डच्या बाबतीत इलेक्शन कमिशनने 9/9/2025च्या अधीन राहून केलेले आहे. त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाचा हे घेऊन आफ्टर सुप्रीम कोर्ट डायरेक्शन्स इलेक्शन कमिशनने ऑर्डर दिले. 9/9/25ची डायरेक्शन सर आपल्याला वेबसाईट सुद्धा उपलब्ध आहेत. इव्हन हे जे पत्र जे आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं 14 मे 26 हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर व्यवस्थित उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये 9/9/25. सो आधारचं पोझिशन काय आहे? आधारच्या इसमें एक ही आपल्याकडे 4 असू शकतात, आम्हाला एकच पाहिजे. आणि आता आधारचा विषय क्लिअर करतो, म्हणजे त्यांनी विचारले ते क्लिअर करतो. त्यांच्यानंतर सोनूकडे येतो, नंतर पुन्हा इकडे येतो. सो आधार बाबत तुम्हाला क्लिअर असावे. आधार कायदा स्वतःच म्हणतात दिस इज नॉट अ प्रूफ ऑफ सिटीजनशिप. कुठले? आधार ऍक्ट नॉट सम अदर पर्सन. सो सन्माननीय सुप्रीम कोर्टने आदेशित केले, त्यांना तुम्ही स्वीकारावे. त्याप्रमाणे आयडेंटिटी म्हणून स्वीकारावे. इट इज अ प्रूफ ऑफ आयडेंटिटी, नॉट अ प्रूफ ऑफ सिटीजनशिप. सो त्याप्रमाणे आधारला स्वीकारण्यात येते ॲज अ प्रूफ ऑफ आइडेंटिटी, नॉट एज अ प्रूफ ऑफ सिटीजनशिप. सोनू सर 3 सवाल है मेरे. पहला, आप आधार जब आप ले रहे हैं तो क्या आप मैपिंग करेंगे वोटर के साथ, उसको लिंक करेंगे, सीडी करेंगे? अगर आप आधार ले रहे हैं तो, क्योंकि बार बार ये बोगस वोटिंग कार्ड नहीं ठीक समझ ले. सर दूसरा सवाल, आधार आप डिलीटेड वोटर्स का यादी पॉलिटिकल पार्टियों को देंगे? और तीसरा, क्या BLA कितने अपॉइंट हुए पॉलिटिकल पार्टियों की तरफ से, आप बार बार उनको रिक्वेस्ट कर रहे हैं, उसका अगर कोई डेटा दे सके तो बताएं. ठीक है. डेटा ये इसके साथ
प्रेस नोट के साथ ही सो आपल्या पहिला प्रश्न आहेत आधारचा व्हेरीफाय करेंगे. आधार आपल्या देशाच्या आता कायद्याप्रमाणे आपण कंपल्सरी करू शकत नाही या विषयामध्ये. यासाठी कायदा कंपल्सरी करून कायदा केलेले नाहीये, म्हणून ते ऑप्शनल आहेत. एन्युमरेशन फॉर्म मध्ये सुद्धा ते फील्ड राहतील. आपल्याला आधार द्यायचा असेल तर देऊ शकतात, आपल्याला योग्य वाटत नसेल तर आपण नाकारू शकतात. बरोबर आहे. तो आपल्याला आता असलेले लिस्टमध्ये काही बदलायचे असेल तर ॲड्रेस प्रूफ काही ना काही द्यावं लागेल. तो आपण दिलं तर आम्ही स्वीकारू शकतो, परंतु आधार नंबर देणे कंपल्सरी नाही. राईट. पण एन्युमरेशन फॉर्ममध्ये त्यासाठी ऑप्शनल कॉलम उपलब्ध आहेत. दुसरा आपण BLA बाबत म्हटलेलं आहे. BLAच्या नियमणूक आज तारीखमध्ये मी तुम्हाला सर्क्युलेट केलेलं आहे. आतापर्यंत म्हणजे यांच्यानंतर मागच्या 3-4 दिवसामध्ये जिल्हा स्तरावर बदलल्या असू शकतात, कारण हे BLAच्या नियमणूकच्या रिक्वेस्ट जिल्हा स्तरावर देणे अपेक्षित आहेत आणि डिटेल देणे अपेक्षित आहे. नंतर जिल्हाधिकारी त्यांचं आदेश काढतात, ते स्वीकारले सर्व पुरावा असेल तर काढतात. पुरावा म्हणजे काही नाव फोटो वगैरे सर्व लागते. सो आता आज तारीखला किती BLA प्रत्येक पक्षाने नेमलेले आहेत पूर्ण यादी जोडलेलं आहे, पण आपल्या माहितीसाठी मी वाचून दाखवतो. इंडियन नॅशनल काँग्रेस 17,400, BJP 52,100, NCP 6,400, NCP SP 4,400, शिवसेना UBT 10,000, शिवसेना 17,800 आणि इतर पक्ष असा आहे. मनसे 3,800 आणि BSP 193 आणि इतर पक्ष 1,050. हे पोझिशन आहे. आम्ही मीटिंगमध्ये परवाच्या मीटिंगमध्ये सुद्धा विनंती केलेल्या आहेत आणि माझं फीडबॅक आहे की आता सर्वांनी यांच्या मागे लागलेलं आहे. तो कुठे कुठे राहिलेले आहे ते माहिती येऊन त्यांनी BLA अपॉइंटमेंट करण्याचे काम चालू आहे. बोलो. आता ही जी प्रक्रिया आहे ही सुरू करण्यात आलेली आहे, याला कर्मचाऱ्यांचा विरोध होतो आहे. अनेक कर्मचारी 50 ते 55 वर्षाच्या वरचे आहेत, त्यांना तिथे जाण्यासाठी प्रॉब्लेम येतो. अनेकांचे आरोग्याचे सुद्धा प्रश्न आहे, परंतु निवडणूक आयोगांकडनं किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडनं त्यांना सांगण्यात येते की हे काम करावंच लागेल. गेल्या काही वेळेस बघितलं आपण की काही अधिकारी होते, त्यांचे फील्डवर असताना मृत्यू सुद्धा झालेला आहे. अशा कर्मचाऱ्यांना सूट देण्यात यावी अशी त्यांच्या संघटनेच्या विविध संघटनेची मागणी सुद्धा होते. यावर तुम्ही काय करणार आहात? आपण आज तुमचे रेग्युलर काम करू शकतात, फक्त BLO काम करू शकत नाही असा स्टेटमेंट करणे थोडं अवघड वाटते मला. म्हणजे आज तारीखला आपण आपल्या रेग्युलर काम करू शकतात, फक्त BLOचं काम करू शकत नाही असं सांगणे एक्स्ट्रीम कारण असल्याशिवाय सांगणे कठीण होतील असं मला वाटते. पण मी आपल्याला स्पष्ट सांगतो, तुम्ही आज सुट्टी न घेता कार्यरत असेल आणि BLOचं काम दिलं असेल, तुम्हाला विशेष फार एक्स्ट्रीम कारण असल्याशिवाय BLOचं काम स्वीकारावे. या देशाचं काम आहेत, या देशाच्या डेमोक्रेसीसाठी निवडणूक घेणे आवश्यक आहेत. आणि आपल्याला माहिती असेल की राईट टू एज्युकेशन ॲक्ट टीचरला नॉन टीचिंग काम करू नये असा सूचना देताना स्पष्ट 3 काम करण्यासाठी एक्झम्पशन दिलेले आहेत. कुठले 3 काम दिले? सेन्सस, इलेक्शन, डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे कायदा करताना सुद्धा या देशाच्या पार्लिमेंट असा निर्णय घेतलेला आहे की हे राष्ट्रीय काम आहेत, त्याला नॉन टीचिंग आदेश असेल तर सुद्धा करावे असा सूचित केलेला आहे. तसेच सन्माननीय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय निर्णय देताना सुद्धा नॉन टीचिंग आवर्समध्ये, नॉन टीचिंग डेजमध्ये हे काम करावे असा सूचित केलेला आहे. पण तुमच्या प्रश्नाला मी स्पष्ट उत्तर देतो की कुणाला हे काम करू शकत नाही असा मेडिकल पुरावा असेल त्याबाबत संबंधित अधिकारी योग्य निर्णय घेतील.